भारत सरकारच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र राज्यात 2 ऑक्टोबर 1975 रोजी अमरावती जिल्ह्यात पहिली अंगणवाडी सुरू झाली। काळानुरूप अंगणवाडीचे रूप बदलत चालले आहे। सध्याचे युग हे टेक्नॉलॉजीचे असून शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत व ते यशस्वी देखील होत आहेत। याच गोष्टी लक्षात घेऊन सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे मॅडम आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री संदीप यादव सर यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रम संकल्पनेतून सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाड्यांसाठी अद्ययावत पायाभूत व शैक्षणिक साधनांनी सुसज्ज अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अंगणवाड्या करण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतले आहे। नाविन्यपूर्ण उपक्रम या संकल्पनेतूनच 3D अंगणवाडी संकल्पना सत्यात उतरवून प्रत्येक बीटमधील एका अंगणवाडी केंद्रामध्ये आकार अभ्यासक्रम आधारित अंकुर प्रकल्पाअंतर्गत 3D अंगणवाडी तयार करणे ही संकल्पना राबवत आहेत। प्रत्येक अंगणवाडीमध्ये 65 इंची आपल्याला एक डिजिटल स्क्रीन देण्यात आलेली आहे। या स्क्रीन अंतर्गत आपल्याला इतर अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत की ज्याप्रमाणे याचा फळा म्हणूनही वापर होतो, याचा शिकवण्यासाठीही वापर होतो, तसेच याच्यामध्ये अंकुर जो अभ्यासक्रम आहे, जो आकार अभ्यासक्रमावर राज्य शासनाच्या आधारित आहे, त्याच्यावरचे सगळे डिजिटल सॉफ्टवेअरसुद्धा अपलोड करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमाद्वारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष म्हणजेच ऑनलाईन सुविधेचा वापर करून किशोरी मुलींना प्रशिक्षण तसेच गरोदर माता, स्तनदा माता यांना डॉक्टर्स, नर्स यांच्या मार्फत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रशिक्षण समुपदेशन दिले जाते। अंगणवाडी सेविका, कर्मचारी यांना वेळोवेळी माहिती दिली जाते। यासाठी इंटरॅक्टिव्ह पॅनल, कम्प्युटर, झूम मीटिंग, व्हाईट बोर्ड याचा वापर करून माहिती दिली जात आहे। यामुळे अंगणवाडी सेविका यांना बालविकास संदर्भात नवनवीन उपक्रमाबाबतची माहिती देणं सोपं जात आहे। उपक्रमाचा फायदा माझ्या बीट स्तरावरील विविध कार्यक्रम, विविध प्रशिक्षण घेण्यासाठी होत आहे। त्याच्यामध्ये पोषण ट्रॅकरवरील डॅशबोर्ड, पोषण ट्रॅकरवरील विविध अपडेट, माता बैठका, जनरल प्रशिक्षण, किशोरवयीन मुलींचे प्रशिक्षण, पोषण बी बढाई बी यासारखे प्रशिक्षण घेण्यासाठी मला या 3Dचा डिजिटल अंगणवाडीचा खूप उपयोग होत आहे। इनोव्हेटिव्ह 3D अंगणवाडी या संकल्पनेमुळे चाइल्ड रिसोर्स अँड डेव्हलपमेंट सेंटर CRDCच्या माध्यमातून प्रत्येक बीट स्तरावरील बाल संसाधन आणि विकास केंद्र स्थापन करून सांगली जिल्ह्याचे भौगोलिक, प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक स्थितीनुसार बालकांच्या शाश्वत विकासासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, मुलांचे पोषण, बाल शिक्षण या बाबतीत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना माहिती देण्यासाठी 3D अंगणवाडी संकल्पनेचा उपयोग प्रशिक्षण देणे व विविध उपक्रम राबवण्यासाठी सोयीस्कर होत आहे। यामध्ये अर्ली चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर, बालकांचे सुविधा केंद्र, अंगणवाडी सेविका प्रशिक्षण केंद्र, बालकांचे हक्क विषयक जनजागृती केंद्र अशी विविध केंद्र तयार करून यामार्फत बाल कामगार, बाल विवाह प्रतिबंध कायदा यांसारख्या विविध विषयांसंदर्भात मार्गदर्शनातून जनजागृती करण्यासाठी ग्रामस्तरावरील बाल संरक्षण समितीसोबत समन्वय साधून 3D अंगणवाडी या संकल्पनेतून अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांना ऑनलाईन सुविधेमार्फत प्रशिक्षण देणे, मीटिंग घेणे, वेळोवेळी माहिती देणे सोपे जात आहे। तसेच या सुविधेमुळे BLO मतदार नोंदणी, गावातील इतर माहिती नोंदवणे, महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात माहिती देणे, विविध योजनांची माहिती जाणून घेणे हा फायदा इनोव्हेटिव्ह 3D अंगणवाडी या संकल्पनेमुळे अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, पर्यवेक्षिका व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना होत आहे। अंगणवाडी सेविका, कर्मचारी यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या त्वरित सोडवण्यासाठी याचा मुख्य फायदा होत आहे। बीट स्तरावरून अंगणवाडी सेविका व सुपरवायझर यांचा CDPO व डेप्युटी CO यांच्याशी संपर्क साधता आला। हा संपर्क साधल्यामुळे अंगणवाडी सेविकेंच्या ज्या अडीअडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी त्याची मदत झाली। त्याचबरोबर
डेप्युटी CEO यांना डायरेक्ट सेविकेंना मार्गदर्शन करण्यासाठी याचा भरपूर उपयोग झाला. सांगली जिल्हा परिषदेने महाराष्ट्रात सर्वप्रथम 3D प्रोजेक्टमध्ये AI व ARच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 3D अंगणवाडी संकल्पना राबवत आहेत. त्यानुसार सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागात 13 प्रकल्पांमध्ये एकूण 99 बीट आहेत. त्यामधील 62 अंगणवाडीमध्ये 3D अंगणवाडी तयार करण्यात आलेल्या आहेत. 3D अंगणवाडी उपक्रमामध्ये साधारणतः 12 वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांना अत्याधुनिक पद्धतीने मनोरंजनात्मक शिक्षण देण्यासाठी खूप उपयोग होतो. मी इंटरनेटच्या वगैरे माध्यमातून मी मुलांचं पूर्व प्राथमिक शिक्षण घेत होते, पण मला आकार अभ्यासक्रम आणि हा 3D प्रोजेक्टर आल्यामुळं मला मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणं खूप सोपं जाते. 65 इंच स्मार्ट अँड्रॉइड टच पॅनल डिस्प्ले विथ विंडोज CPUच्या माध्यमातून व कम्प्युटरच्या सुलभतेने सर्व प्रकारची शासकीय कामे त्वरित करणे शक्य झाले आहे. एवढंच नाही तर मुलांचा सर्व प्रकारचा अभ्यास व MPR, डाटा एंट्री, झूम मीटिंग इत्यादी कामे आता अंगणवाडीत त्वरित करता येतात. आधी पुस्तकातून ज्ञान देत होते मी, आता 3D अंगणवाडीमधून लर्निंगमध्ये मुलांना हसत खेळ शिक्षण देतामुळे माझा पट वाढला आणि खाजगीकडे कल होता तो कमी प्रमाणात आला. त्यामुळे मला उत्साह वाटून मला मुलांना शिकवण्यासाठी भरपूर मजा येते. महाराष्ट्रात सर्वप्रथम इंटरॅक्टिव्ह पॅनलचा वापर सांगली जिल्हा परिषदेअंतर्गत अंगणवाडीमध्ये झाला आहे. तसेच अंगणवाडी सेविकांचे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेता देखील येतात. या सर्व अत्याधुनिक उपक्रमांचा उपयोग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी खूप चांगल्या प्रकारे झाला. यांच्या व्यतिरिक्त आकार अभ्यासक्रमाच्या 100% अभ्यासक्रमावर आधारित ई-लर्निंग सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन व एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्या संयुक्त उपक्रमाअंतर्गत वय वर्ष 3 ते वय वर्ष 6 पर्यंत आकार बाल शिक्षण हस्तपुस्तिका या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. या संपूर्ण अभ्यासक्रमाचे ऑडिओ, व्हिडिओ, डिजिटल स्वरूप असलेल्या ई-लर्निंग सॉफ्टवेअरची निर्मिती स्टार एज्यू स्मार्ट ई-लर्निंग सातारा या संस्थेने केलेली आहे. यामध्ये 3D अंगणवाडी एज्युकेशनल कॉर्ड्सचा वापर केला जातो. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ॲग्युमेंटेड रिॲलिटी अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभ्यासक्रमाचे 303 कार्ड बनवलेले आहेत. याचा वापर करून दर्जेदार शिक्षण देणे आता सुलभ झालेले आहे. यात 100% अभ्यासक्रम समाविष्ट असून सहज व सोप्या पद्धतीने हाताळण्याची सोय असल्याने ऑडिओ व व्हिडिओ माध्यमाचा वापर करून अत्याधुनिक पद्धतीने मनोरंजनातून शिक्षण दिल्यामुळे बालकांना शिक्षणाची व अभ्यासाची गोडी सुद्धा लागत आहे. अंगणवाडीमध्ये इतके छान शिक्षण दिले जाते की मी स्वतः माझी मुलगी इंग्लिश मिडियममध्ये शिकत होती, तिथून काढून मी आत्ता तिला मराठी अंगणवाडीमध्ये घातले. 3D TV जे कार्यक्रम इतके छान दाखवतात की ती घरीसुद्धा तशीच बडबडते आणि घरीसुद्धा गाणी म्हणून दाखवते, डान्स करून दाखवते. जे मॅडमनी ज्या ज्या क्रिया केल्या त्या सर्व ती घरी म्हणून दाखवते. असं म्हणजे आमचा इतका प्रश्न मिटला की घरी अभ्यास घेण्याचा सुद्धा प्रश्न मिटलेला आहे. तसेच यामध्ये इनबिल्ड म्युझिक सिस्टीम व BT म्युझिक सिस्टीम असल्यामुळे गाणी, गोष्टी, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमासाठी याचा वापर करता येतो. याला चार्जिंगची सोय असून ते वजनाने हलके असल्यामुळे ते सहजपणे अंगणवाडीत व बाहेरील परिसरात वापरण्यासाठी सोपे जात आहे. तसेच लहान वयात माईकचा वापर करत असल्याने बालकांना स्टेज डेअरिंगची सवय होत आहे. या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सौ तृप्ती धोडमिसे मॅडम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बाल कल्याण विभाग श्री संदीप यादव साहेब यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्मार्ट एज्युकेशन असलेल्या शाळांकडे पालकांचा कल जास्त असल्याने शासकीय शाळांची पटसंख्या कमी होत आहे. यासाठीच शासकीय शाळांची गुणवत्ता वाढवून पालक शासकीय शाळेकडे कसे येतील व बंद होत चाललेल्या शासकीय शाळा नव्याने गुणवत्तापूर्ण व स्मार्ट पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी कशा सक्षम होतील, आपण आधुनिक जगाशी स्मार्ट पद्धतीने टेक्नॉलॉजीच्या मदतीने कसे जोडले जाऊ या हेतूने
सांगली जिल्हा परिषदेने महिला व बाल कल्याण विभागामार्फत अंकुर बाल शिक्षण पुरस्कृत इनोव्हेटिव्ह 3D अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात करून स्मार्ट एज्युकेशन एक पाऊल पुढे उचलले आहे.